तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मानधनात वाढ करून किमान 30,000 रुपये मानधन द्यावे तसेच पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांसाठी बुलढाण्यात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स आक्रमक झाल्या। 10 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो सेविका व आशा वर्कर्सनी मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दिवसरात्र काम करूनही अत्यल्प मानधन मिळत असल्याचा आरोप करत सरकारकडून धमक्या देऊन काम करून घेतले जात असल्याचा संताप आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। मागण्या मान्य करण्यासाठी यावेळी जेलभरो आंदोलन करण्यात आले। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगुकार, बुलढाणा। आम्ही असे स्वयंसेवक कार्यरत आज 17 वर्ष आम्हाला झालेले आहे, पण आमच्या मानधनामध्ये जे आमच्या मनासारखी वाढ झालेली नाहीये आणि वाढत्या महागाईमुळे आमच्या मुलांचं पालन पोषण करणं आम्हाला खूप म्हणजे महागामध्ये जात आहे आणि कामं एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखे आमच्यावर लादल्या जात आहे। ऑनलाईन कामं एवढे की आमचे डोळे चालले सर। मला हा 3चा चष्मा लागलेला आहे। सारखं रात्रंदिवस आम्हाला ऑनलाईन कामं करावं लागतात, ऑफलाईन कामं करावं लागतात। त्याच्यानंतर आता तर आम्हाला BLOचे कामं दिले सर, त्या BLOच्या कामाचा सुद्धा आम्हाला काहीच मुद्द्याचा काही लवलेश नाही आणि आमच्यावर एवढा दबाव आणला होता की तुम्हाला हे काम करावं लागेल, नाही तर तुम्हाला आम्ही तुमच्या पदावरून हटून टाकू। खूप आमच्यावर प्रेशर आणलं गेलं आणि आमच्या राजीनाम्यातून तुम्हाला म्हणजे राजीनामा द्यावा लागेल असे अनेक आमच्यावर प्रेशर केले गेले। तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला 30,000 रुपये किमान वाढत्या महागाई शासनाने ध्यानात घेता शासनाने आमची जी आहे पेन्शनची जी आमची मागणी आहे ती आमची मान्य करायला पाहिजे। आम्हाला जे 30,000 रुपयाचे आमचं जे मानधनाच्या बदले आम्हाला वेतन आम्हाला कायमस्वरूपी वेतन मिळालंच पाहिजे। किमान वेतन 30,000 म्हणजे वाढत्या महागाईचा विचार करा शासनाने या गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजे।